सोलापूर शहरातील नई जिंदगी येथे सोलापूर सोशल अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या तिसऱ्या शाखेचे उद्घाटन माजी जिल्हा उपनिबंधक श्रीकांत मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, दी सोलापूर सोशल अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे चेअरमन ॲडव्होकेट UN बेरिया, व्हाईस चेअरमन नसीर अहमद खलिफा यांच्या हस्ते फीत कापून उत्साहात करण्यात आले। या उद्घाटन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे माजी जिल्हा उपनिबंधक श्रीकांत मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमास माजी जिल्हा उपनिबंधक श्रीकांत मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी नगरसेवक तथा रुग्णसेवक बाबा मिस्त्री, चेअरमन ॲडव्होकेट UN बेरिया, व्हाईस चेअरमन नसीर अहमद खलिफा, संचालक तौफिक शेख, अबूबकर हारून सय्यद, बशीर शेख, हाजी अहमद रशीद शेख, अमजद सालार, ॲडव्होकेट RM पटेल, नसीरुद्दीन मुल्ला आदी मंडळी मंचावर उपस्थित होते। यावेळेस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लाभलेले माजी उपनिबंधक श्रीकांत मोरे, माजी नगरसेवक तथा रुग्णसेवक बाबा मिस्त्री, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, संचालक तौफिक शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले। या कार्यक्रमास वरील मान्यवर मंडळींसह चेअरमन ॲडव्होकेट फिरजादे सरफराज, संचालक शफी कॅप्टन, संचालक मुबीन बागवान, इम्रान शेख, मुजीब नदाफ तसेच इतर संचालक मंडळींसह परिवहन उपक्रमातील सेवानिवृत्त वाहतूक निरीक्षक नागेश मेहत्रे, सेवानिवृत्त वाहतूक निरीक्षक सिद्धराम उंबरजे, सेवानिवृत्त चालक रजाक मकानदार नागेश स्वामी, सेवानिवृत्त वाहतूक CB स्वामी यांच्यासह दी सोलापूर सोशल अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक दी सोशल सोलापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे चेअरमन ॲडव्होकेट UN बेरिया यांनी केले। सूत्रसंचालन प्राध्यापक रियाज वळसंकर यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार संचालक शफी कॅप्टन यांनी मानले। प्रमुख आणि बँकेचे धोरणदार नेते श्रीकांत मोरेजी, साई मोरे त्यांचं नाव घेणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षाचे आमचे अध्यक्ष चेतन नरोटेजी, तौफिक भाई, त्याचप्रमाणे या भागाचा नेता समाजसेवक माजी आमदार मला लक्षात नव्हतं 60,000 खेळ झाले बाबा मिस्त्रीजी, मुल्लाजी, आमचे सय्यद साहेब, या भागात पहिल्यांदा जेव्हा मी आलो होतो आमचे गुजरात साहेब आम्हाला भेटायचे। तिथं काय नव्हतं, जेव्हा महिला असायचा की त्या भेटायच्या वेळी म्हणजे 40 वर्षापूर्वी घटना आहे। मात्र गुजरातने तुम्ही अजूनही व्यवस्थित राहायचे, मला आनंद वाटतं की बँक चालणार तर व्यवस्थित त्यामुळे त्या बँकेचे चेअरमन माझे मित्र आणि यांचे नेते बेरियाजी, माझे मित्र खलिफाजी, व्हाईस चेअरमन आणि तो डायरेक्टर बंदोबस्त। मला नायकाचा एक किस्सा सांगायची पाळी आली आहे। बेरिया साहेबांनी मी एकदा बँकेसाठी गेलो होतो बँकेकडे आणि त्यांना म्हणाला होतं ह्या माणसाचा फार गरीब माणूस आहे, गरीब म्हणजे आता खर्च घेतला होता, गरीब असतात तर वाटच नाही, तेव्हा हे त्यांच्याबरोबर पैसे कमी करा तर बरं होईल। आता मी त्यांच्या इतक्या जवळच्या हृदयातला माणूस आहे त्यांच्या, म्हणजे पटकन सांगितलं ते होत नाही म्हणजे काम। मग अंगाला शहाणे आले, मात्र तुम्ही आलो सर हे 10,000 फक्त माफ करायचे त्याला, आमची गरीबाची बँक आहे म्हणजे आणि बँकेचे नियम चालत नाही, अशी अडचण या माणसाचं। मेरी जिंदगी भाग में सोशल अर्बन कोऑपरेटिव बैंक का ब्रांच का उद्घाटन यहाँ पर होने जा रहा है। प्रोग्राम में मौजूद आज के कार्यक्रम के अध्यक्ष श्रीकांत मोरे साहब, दूसरे कांग्रेस पार्टी के शहर अध्यक्ष आदरणीय चेतन नरोटे, हमारे राष्ट्रवादी पार्टी के शहर अध्यक्ष आदरणीय श्री खरटमल साहब, वाइस चेयरमैन हमारे खलीफा साहब, चेयरमैन UN बेरिया साहब और हाजी मनुद्दीन साहब, याकूब चाचा, नगरसेवक बाबा मिस्त्री, अबूबकर सैयद, नूरुद्दीन मुल्ला साहब और फैरूज हाजी साहब, कुरान भाई मुल्ला और सभी हमारे संचालक मंडल और सभी बैंक के कर्मचारी, मैनेजर साहब, सभी स्टाफ, सामने बैठे हुए सभी जमात के जिम्मेदार, सभी यहाँ के हाथोड़ भाग के सभी जिम्मेदार। आप सब लोग को मालूम है कई सालों से सोशल अर्बन बैंक सोलापुर शहर में कार्यरत है। इसका जो काम काज जो है अच्छी तरह चल रहा है।
जिस तरह बाबा मिस्त्री ने बताया, आदरणीय यूएन बिजनेस साहब के चेयरमैन है। हर जरूरतमंदों को जिस तरह मार्केट यार्ड में सोलापुर शहर के हमारे जितने व्यापारी लोग हैं या गवर्नमेंट सर्वेंट है, उन्हें सभी लोगों को लोन देकर जो उनका जो जरूरत है वो जरूरत को पूरा करने का काम हमारे सोशल अर्बन बैंक करती है। और उसी तरह हमारे सभी संचालक मंडल के साथ डेरा साहब का हमको सभी लोग का सहकार है, साथ है। और जिस तरह लोग जो लोन लेते हैं उसी तरह डेरा साहब को अच्छी तरह मालूम है। मैं खुद लश्कर के ऑफिस में डेरा साहब के पास बैठकर कई जो हमारे खर्च है वो खर्च जो हमने किए हैं सभी लोग को मालूम है। पर अब यहाँ आजवाड़ भाग में, नई जिंदगी भाग में एक ब्रांच का उद्घाटन हुआ। इससे पहले मार्केट यार्ड में भी हमारा ब्रांच था, वहाँ पर ब्रांच बंद हुआ, लेकिन अब यहाँ नई जिंदगी भाग आजवाड़ भाग में यहाँ पर चालू हुआ है। तो मैं सिर्फ डेरा साहब से गुजारिश करूंगा सभी संचालक मंडल से कि साहब इस आजवाड़ भाग नई जिंदगी भाग में गरीब लोग रहते हैं, मूल मजदूरी करने वाले लोग रहते हैं, जो जरूरतमंद लोग हैं उन्हें लोन देना बहुत जरूरी है। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।